मित्रांनो, मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी खूप सारे म्हणजे शेतकरी पण आहेत, काही कंपन्याचे एम्प्लॉई सुद्धा आहेत, काही कंपन्याचे मॅनेजर सुद्धा आहेत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण असा प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे की जो या जमिनीवर आणणं अशक्यच आहे। कारण मी जेवढा आता प्लॉट हिंडतो, खूप ठिकाणी मी दररोज 4-5 तरी शेतकऱ्यांना पर्सनली जाऊन व्हिजिट देतो। त्यामध्ये जेव्हा मातीचं आरोग्य बिघडलं असते तेव्हा प्लॉट आणणं अवघड आहे। चांगल्या मातीमध्ये सुद्धा प्लॉट आणणं अवघड व्हायला यावर्षी, कारण वातावरण तसं आहे, बरोबर आहे। पण इतकं पाण्याचा म्हणजे आपण बघतो की दररोज पाणी आहे। आज या शेतामध्ये ज्या उभ्या आहेत त्या शेतामध्ये चालता येत नाही, आमचे पूर्ण बुटं भरलेले आहेत। पण अशा ठिकाणी या प्लॉटवर कुठलाही करपा नाही आहे, या प्लॉटवर कुठलीही म्हणजे बिमारी नाही, नाहीतर या प्लॉटला 100% काही करपा आला असता। तर आपल्याकडे शेतकरी आहेत, त्यांचा आपण परिचय घेऊया। आणि तुमचं नाव सांगा काका, आणि तुम्ही हा प्लॉट कसा डेव्हलप केला ते सांगा। माझं नाव केशव नामदेवराव बुगळे, मुक्काम पोस्ट राजवाडी, पोस्ट नरसी नामदेव। राईट। मला सांगा की आज आपण बघितलं की तुमच्या शेताची अवस्था अतिशय बिकट आहे। म्हणजे आम्ही जेवढं प्लॉट बघतोय तरी हा प्लॉट एवढा चांगला कसा काय आला? आम्ही नरसीचे आमचे सचिन भाऊ टेमकर यांचं कृषी केंद्र आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने काय प्रोडक्ट दिले त्यांचे तुम्ही वापरले। तुम्हाला त्या डोकं नाही समजा की बाबा आपलं काय प्रोडक्ट दिलं। चला, ॲज अ शेतकरी म्हणून त्यांचा प्रश्न उत्तर बरोबर आहे की त्यांना माहित नाही नेमकं काय दिलेलं आहे, पण आपण ज्यांनी दिलं त्यांना विचारणं गरजेचं आहे। सचिन सर, मला सांगा की यांना तुम्ही असे काय प्रोडक्ट दिले की एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये हा प्लॉट आपण डेव्हलप केला? सर, मी यायला बेसल डोजमध्ये 4 पावडर आणि 2 शिकेचे निम पेंट आणि एक 25 किलो पोटॅश एवढं हा बेसल डोजला दिलेला आहे मी त्याला। आणि त्याच्यामध्ये थोडं कार्टा पेप्रोनिल प्लस दिलेलं आहे। त्यानंतर यांची हळद बीज प्रक्रिया करून लागवण केली आहे, मशीनला लागवण केली आहे। त्यानंतर याला पहिल्या डोजला स्वरूप कंपनीची न्यूट्री मॅनेजमेंट 25 किलो एकरी किट, पोटॅशिल 25 किलो आणि न्यूट्री मॅनेजमेंट 25 किलो आणि पोटॅशिल 25 किलो आणि G5 25 किलो आणि NPK मध्ये मी यायला पहिल्या डोजला 8-21-21 एकरी 2 बॅग याप्रमाणे आणि युरिया 1 बॅग याप्रमाणे यायला पहिला डोस दिलेला आहे। त्याच्यानंतर कंप्लीट 20 दिवसानंतर याला आनंद ॲग्रोचे नाही, त्यानंतर याला 10 दिवसानंतर खताचा डोस झाल्याच्यानंतर 10 दिवसांनी एक ड्रिचिंग करायला लावलेली। त्या ड्रिचिंगमध्ये आपण आनंद ॲग्रोचे बॅक्टो किट, ॲमिनो झिंक 6% इटाफेरस, ॲमिनो 80% ग्रॅन्युअलमध्ये 500 ग्राम आणि यायचं रिवायटल फोलिक ॲसिड येते 500 ग्राम त्याची यायला ड्रिचिंग करायला लावली। त्यानंतर यायला एक स्प्रे घ्यायला लावला। स्प्रेमध्ये कॅब्रिओटॉप 30 ग्राम प्रतिपंप, स्वरूपचं निओसिल म्हणून येतो सिलिकॉन 30 ml 10 ml प्रतिपंप आणि स्टिकर ॲक्टिवेट 8 ml। त्यानंतर मायक्रोन्यूटन एक आपलं ई-स्टॉक कॉम्बी म्हणून आहे आनंद ॲग्रोचं ॲमिनो बेसवालं 30 ग्राम। त्यानुसार त्यांची पहिली स्प्रे झाला। त्यानंतर त्याने पण डबल 10 दिवसानंतर दुसरा डोस घेतला खतामध्ये। जेव्हा पहिला डोस आणि या दुसऱ्या डोसचं 20 दिवसाचं अंतर होतं, या 20 दिवसाच्या अंतरामध्ये त्याने नंतर 10-26-26 एकरी 2 बॅग। त्यानंतर आनंद ॲग्रोची किट घेतलेली आहे 53 किलोमध्ये, त्याची फेरस आणि त्याचे 5 प्रोडक्ट येतात। त्यानंतर अल्युमिनियम सल्फेट 50 kg असा त्याला एकरी मी दुसरा डोस दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही जीवाणू किती वापरले? जीवाणूचा वापर किती केला आनंद ॲग्रो? जीवाणूच्या मी याला आता साधारणतः 2 ड्रिचिंग दिलेले आहेत। 2 ड्रिचिंग दिले। त्यामध्ये कोणते जीवाणू वापरले तुम्ही? NPK कन्सोर्शिया वापरलेला आहे। त्यानंतर पहिल्या ड्रिचिंगला मायक्रोराजा दिलेला आहे, NPK कन्सोर्शिया मायक्रोराजा दिली आहे। त्यानंतर डबल त्याला 2 ड्रिचिंग असे NPK कन्सोर्शियाचे आणि मायक्रोराजा वगैरे असे प्रोडक्ट दिलेले आहेत। मित्रांनो, एक बारकाईने लक्षात घ्या की याच्यामध्ये मायक्रोराजा दिलेले आहे। अशा जिथं चिखलगाळ आहे, खूप दलदल जमीन आहे, अशा ठिकाणी ह्युमिक काम करत नाही, तिथं मायक्रोराजाच देणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला असा भ्रम होतो की बाबा आपण ह्युमिक टाकायला पाहिजे, पण जिथं दलदल आहे तिथं ह्युमिक कामच करत नाही।
तिथं तुम्हाला मायक्रोरायझाच द्यावा लागेल, कारण तो मायक्रोरायझा कुठल्याही परिस्थितीत स्वतःला ॲडजस्ट करतो. जशी परिस्थिती आहे तशी तो ॲडजस्ट करतो आणि त्याच्या पूर्ण जाळं पसरवतो. त्यांनी मायक्रोरायझा दिलेलं आहे, त्यामुळं या झाडाला कधीच अन्नद्रव्य कमी पडणार नाही, कारण त्याचं मायक्रो जमिनीमध्ये जे जीवाणू असतात हे करत असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2-3 प्रकारचे जीवाणू आपण या हळदीला कृष्णा कृषी केंद्र, नरसी नामदेव, सचिन टेमकर साहेब यांच्या माध्यमातून आपण यांना दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक बॅक्टोकिट म्हणून जो प्रोडक्ट येतो त्याच्यामध्ये NPK कॉन्सर्शिया म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश या खताचं विघटन करून झाडाला पुरवण्याचं काम NPK कॉन्सर्शिया करतं. त्याच्यामध्ये आपण PSB दिलेला आहे. तर PSB मध्ये फॉस्फरस सोलोप्लाझम बॅक्टेरिया हे सेपरेटमध्ये दिलेले आहे, कारण कुठल्याही पिकाला जास्तीत जास्त फॉस्फरसची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बॅक्टोरायझा दिलेला आहे. बॅक्टोरायझा म्हणजे मायक्रोरायझा दिलेला आहे. हा 1200 IPचा मायक्रोरायझा दिलेला आहे. याच्यामध्ये एंडो आणि एक्टो असे दोन्ही पण मायक्रोरायझा आहे. याच्यामुळे काय झालं की पांढऱ्या मुळ्यांची वाढ भरपूर प्रमाणात झाली आणि त्यानंतर त्या अन्नद्रव्याचा अपटेक वाढला आणि त्याच्यामध्ये त्या किटमध्ये ॲक्टिवेटर नावाचं फूड मॅनेजमेंटचा एक प्रोडक्ट त्याच्यामध्येच दिलेला आहे. तर असं सगळं जीवाणू आपण याच्यामध्ये दिलेले आहे. मला शेतकरी बंधूंना एकच सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस माती परीक्षण करतो, माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला जे काही एक्झॅक्ट मिळतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असणं गरजेचं आहे. आणि दत्ता सर, कंकाळ साहेब जे आहेत हे जीवाणूवर जास्त प्रमाणात भर देतात. तर मला त्यांची तीच गोष्ट आवडते की जमिनीमध्ये जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या पाहिजे. धन्यवाद. जमिनीमध्ये जर जीवाणू नसतील तर तुम्ही काही बी टाका, कुठलंही खत टाका, कुठलंही औषध टाका, कुठलंही टॉनिक टाका, त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण ज्या फॉर्ममध्ये आपण टाकतो त्या फॉर्ममध्ये झाड उचलत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायला पाहिजेत. जर आपण ही साखळी जर तोडली, जी आपली साखळी आहे, जसं की आपण टाकलेले खत जीवाणू उपलब्ध करून देतात झाडाला, की जर यामध्ये जीवाणू काढले तर आपल्याला कुठलाच रिझल्ट मिळणार नाही. बरेच शेतकरी आता परेशान येतं किंवा प्रत्येक वेळी आपल्या झाडाला बुरशी लागायली. बुरशी का लागायली? आपण जमिनीमध्ये बुरशीनाशक टाकू सगळे बुरशीनाशक जे मित्रजीव आहेत, जे मित्र बुरशी आहेत, ते मित्र बुरशी आपण मारलेले आहेत. म्हणून आपण काही टाकलं तरी बुरशी नष्ट होत नाही. जीवाणू शिवाय शेती करणं म्हणजे तोट्याची शेती असं मी मानेल, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील ढोले. आपण बघू शकता का हा जो प्लॉट आहे हा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. याच्यामध्ये आपण यांना सुरुवातीला जो नंबर 2चा डोस दिलेला होता त्याच्यामध्ये आपण 8-21-21 आणि 9-24-24 ते यांनी घेतली होती. त्यासोबतच स्वरूप कंपनीचे पोटॅशियल म्हणून की जे पोटॅश जमिनीमध्ये आहे ते अपटेक करण्यासाठी यांना दिलेलं होतं. त्यासोबतच जे G5 नावाचा प्रोडक्ट आहे स्वरूप कंपनीचा, तो सुद्धा यांना देण्यात आलेला होता. ज्यामुळे पांढऱ्या मुळ्या, जे स्टंप आहे त्याची जाडी आणि जी पानाची जी काळोखी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसून येत आहे. आणि धन्यवाद सर. बघा, हा एक संगम आहे, तिहेरी संगम आहे. या ठिकाणी सहज आम्ही आलो आणि सरांचा एक भेट झाली. ढोले सर बी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचा उद्देश काय आहे की हे कुठल्या कंपनीची ॲड नाही आहे. ही शेतकऱ्यासाठी हिताची गोष्ट आहे की सर्वांचं कॉम्बिनेशन ठेवा. नुसतं एकाच कंपनीचं किंवा एकाच एम्प्लॉयच्या भरशावर आपली शेती होणार नाही, कारण सगळ्या कंपनीकडे सगळे प्रोडक्ट नसतात. कुठल्या कंपनीचा प्रोडक्ट चांगला आहे ते बघा. क्वालिटी असेल तरच घ्या, नाही तर तो किती जवळचा असेल किती लांबचा असेल घेऊ नका. क्वालिटी असेल तर 100% स्वीकारा, कारण क्वालिटीचा चॅलेंज नसते. भले तो महाग असेल पण क्वालिटीचा प्रोडक्ट वापरा. हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे की आज अतिशय बिकट परिस्थिती, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये हा प्लॉट डेव्हलप झाला. या ठिकाणी जर ह्या तिघाचं कॉम्बिनेशन नसायला ना तर यांनी 100% हा प्लॉट डेव्हलप करू शकत नाही. बरोबर सर? तुमचा अनुभव आहे आता, याच्या अगोदर झाला का? नाही, याच वेळ झाला. कारण हे शेत तुम्ही बरेच करता, पण असा प्लॉट कधी आला का यामध्ये? नाही आलं. हा पहिलं वर्ष आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय, वरून पाणी खाल्लं वाहते, वरचे साईडचे पूर्ण, आता इकडे कापूस पूर्ण गेलेला आहे, इकडे सोयाबीनचं बी वाट लागलेली आहे, सगळ्या गोष्टीचं. म्हणजे हा एरिया पूर्ण दलदलीचा आहे आणि या ठिकाणी आणि हा डेव्हलप केला आहे. त्याचं कारण की जीवाणू हे खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि बाकीचं हे मॅनेजमेंट या सरांचं, कृष्णा सरांचं, म्हणजे कृष्णा ॲग्रो एजन्सी जी आहे नर्सीमध्ये, या सगळ्यांचं वेळोवेळी येऊन मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एकटा शेतकरी काय करू शकत नाही, एकटा कंपनीवाला बी काय करू शकत नाही. जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा एक वेगळा इतिहास घडतो. सो थँक्यू.